राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ऑफर होती असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये मुरलीधर मोहोळ बोलत होते। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्याला राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण मी माझ्याच पक्षात राहिलो, त्यामुळे माझंही भलं झालं असं ते म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। मला तो प्रसंग आजही आठवतो की मैत्री काय असते, आणि जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली, आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं, तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणला। आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं, मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।